नमस्कार, मी रवींद्र मस्के. आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल. विषय तुमचा माईक आमचा या कार्यक्रमामध्ये आज तुमचा नेहमीचा विषय जो नुकताच आम्ही ॲमेझॉन संदर्भात विषय टाकला होता की ऑनलाईनमध्ये जे तुम्ही खरेदी करता ऑनलाईनच्या माध्यमातून याच्यामध्ये बऱ्याचशा फ्रॉड होत आहेत आणि BISने देखील ही चोरी पकडली असली तरी पण सध्या ॲमेझॉनसारख्या एक कंपनीने ग्राहकासंदर्भात फ्रॉड केला आहे. या संदर्भाची ही बातमी आहे. तर झेप्टो ही ऑनलाईन खरेदी करण्यासाठी तुम्ही नेहमीच हा ॲप वापरत असता तुम्ही. तर या संदर्भात एका ग्राहकाने अशी तक्रार केली आहे की त्यांनी आंबा, आता उन्हाळा चालू झाला आहे तर लोक डिमांड करतात की आंबा वगैरे आपण वस्तू म्हणजे बाजारात जाऊन घेण्यापेक्षा आपण स्वतः ऑनलाईन खरेदीमध्ये मागून घेऊ. तर याप्रमाणे त्याने मागवला होता आंबा आणि त्यासोबत अजून इतरही वस्तू मागवल्या होत्या. वस्तू आल्यानंतर त्या ग्राहकाने झेप्टोचा जो डिलेवरी बॉय होता त्याला त्या संदर्भात टिपसुद्धा दिली. पण जेव्हा त्याने वस्तू चेक केली, तो गेल्यानंतर वस्तू चेक केली आणि त्याला कळलं की ह्याच्यामध्ये आंबेच नाही आहेत. तर या संदर्भात त्याने झेप्टो कंपनीला देखील तक्रार केली. परंतु त्याला धक्कादायक अशी बातमी कळाली की झेप्टो कंपनी स्वतः ही नाकारते की आम्ही डिलेवरी केली आहे, आमचा डिलेवरी बॉयने डिलेवरी केली आहे आणि तुम्ही त्याला टिपसुद्धा दिली आहे. तरीसुद्धा झेप्टो कंपनीने ग्राहकाची कोणतीही बाजू ऐकली नाही. तर या संदर्भात जो आपला ग्राहक होता त्याने खूप रागारागाने सोशल मीडियावरती पोस्ट टाकली आहे की या संदर्भात झेप्टो कंपनीने माझ्यासोबत फ्रॉड केला आहे. तर तुम्ही झेप्टो कंपनीबद्दल कोणताही व्यवहार करू नका असा ग्राहकांनी सर्वांना मेसेज टाकला आहे. तर मी तुम्हाला प्रश्न करत आहे की लोकांना सर्वांना माहिती आहे की ऑनलाईन खरेदी करताना बरेचसे घोटाळे होत आहेत. BIS सारख्या भारतीय मानक ब्युरोने त्यांचे घोटाळे पकडले आहेत आणि त्या कंपन्या ग्राहकांना योग्य त्या वस्तू देत नाहीत. ISI मार्कसारख्या ज्या मानक ब्युरोने मानक तयार केलेले आहेत अशा वस्तू देखील ऑनलाईनमध्ये मिळत नाहीत किंवा खोटे लेबल लावून ते लोक विकत आहेत. तरीसुद्धा प्रत्येक ऑनलाईन ग्राहक हा ऑनलाईन खरेदी का करत आहे. तर तुम्हाला जर असे काही तुमच्यासोबत देखील घटना घडली असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कळवू शकता आणि सांगू शकता की काय घटना घडली आहे. तर त्या संदर्भात लोकांना अवेअरनेससुद्धा होईल की काय काय चाललं आहे ऑनलाईनच्या खरेदी विक्रीमध्ये. तर या संदर्भात अजून अपडेट राहण्याकरिता तुम्ही ग्राहक राजा साप्ताहिक वाचावा अशी देखील मी ग्राहक राजाच्या न्यूज चॅनलवरतीने तुम्हाला अपील करतो. आणि आमचा व्हिडिओ कसा लागला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.